जय भीम मंडळी. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एका अत्यंत शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे बोधिसत्व नागार्जुन महाविहार, जे नागपूरमधील रामटेक या ठिकाणी वसलेलं आहे. हे ठिकाण फक्त बौद्ध धर्मीयांसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे, ज्याला मनशांती, ध्यान आणि प्राचीन भारतीय दर्शनाची ओळख हवी आहे. चला आज या सुंदर विहाराची सविस्तर माहिती, इतिहास आणि वैशिष्ट्ये पाहूया. हे महाविहार रामटेक शहरात नागपूरपासून सुमारे 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे. रामटेक हे प्रसिद्ध राम मंदिरासाठी ओळखले जाते आणि याच रामटेक तुमसर रोडवर हे विहार आहे. नागपूरहून कारने 1 ते 1.5 तासात सहज पोहोचता येते. रामटेक गड मंदिराच्या अगदी जवळ आणि काही किलोमीटर अंतरावर हे विहार आहे. या महाविहाराची माहिती घेण्यापूर्वी आचार्य नागार्जुन कोण होते हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. आचार्य नागार्जुन हे महायान बौद्ध धर्मातील एक महान तत्त्वज्ञ होते. 2ऱ्या शताब्दीमध्ये त्याने मध्यमक दर्शन आणि शून्यतावाद याची नीव घातली. त्यांना बौद्ध जगतात दुसरे बुद्ध म्हणूनही मानले जाते. त्यांचे मुख्य ग्रंथ मूलमाध्यमकरिका, रत्नावली इत्यादी आहेत. नागार्जुनाने केवळ दर्शनच नाही तर आयुर्वेद आणि रसायनशास्त्रातही योगदान दिले आहे असे मानले जाते. काही इतिहासकारांच्या मते त्यांचा जन्म आणि कर्मभूमी ही विदर्भ भागात रामटेक मानसर परिसरात होती. येथील नागार्जुन टेकडी आणि आजूबाजूला असलेले प्राचीन अर्जुन वृक्ष हे त्यांच्या उपस्थितीचे पुरावे मानले जातात. आता आपण या विहाराची वैशिष्ट्ये आणि त्याची वास्तुकला पाहू. हे महाविहार आधुनिक काळात बांधले गेले आहे, पण पारंपरिक बौद्ध शैलीत. यामध्ये आपल्याला मुख्य हॉलमध्ये भगवान बुद्ध आणि आचार्य नागार्जुन यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. तसेच सुंदर बागा, ध्यानासाठी शांत कोपरे आहेत. बौद्ध प्रतीके म्हणून ध्वज, चक्र आणि कमळ इत्यादी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. येथे नियमित ध्यान सत्रे, बौद्ध शिक्षण आणि व्याख्याने होतात. हा परिसर अतिशय शांत आहे. पक्ष्यांचा आवाज, हिरवी झाडे आणि डोंगराची पार्श्वभूमी. येथे अनेक बुद्ध अनुयायी आणि पर्यटक ध्यान करायला, मन शांत करण्यासाठी येतात. रामटेक मंदिराच्या जवळ असल्याने हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माचे अनुयायी येथे येतात. रामटेक मानसर परिसर हा प्राचीन काळापासूनच बौद्ध धर्माशी जोडला गेलेला आहे. मंडळी, बोधिसत्व नागार्जुन महाविहार हे फक्त एक तीर्थस्थळ नाही तर शांती आणि ज्ञानाचे केंद्र आहे. जर तुम्ही नागपूर किंवा जवळपास असाल तर नक्की या महाविहाराला भेट द्या. मंडळी, इथे आपल्याला अजून एक लोकेशन आहे, बोधिसत्व नागार्जुन संग्रहालय. तर बघूया आपल्याला त्याच्यामध्ये काय माहिती मिळते. तर मंडळी, आम्ही मंजुश्री महाबोधी बुद्ध विहार इथं आलो आणि तिथे आपल्याला एक गुरुजी आहेत, ते त्या जागेबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत. म्हणजे रामटेकमध्ये ज्या काही बुद्ध विहाराच्या आजूबाजूची जागा आहे, म्हणजे मनसर पुरातत्व स्थळ आहे, किंवा अजूनही ते बाजूला लेक आहे, किंवा तिथे उत्खनन व्हायचं आहे किंवा आधी झालेलं आहे, त्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडी माहिती देणार आहेत. तर ती तुम्ही अवश्य ऐका आणि तिथला खरा इतिहास काय आहे तो यांच्या तोंडून तुम्ही नक्की ऐका.
उत्खनन वगैरे जे केलेलं आहे तो हा आहे. यांनीच केलेलं आहे. सारा निधी यांच्या खर्च. अच्छा 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 अच्छा. इंद्रबाद वाघमारे हा इंद्रबाद वाघमारे घरा घेऊन आता हिंदी बघा नागार्जुन. आलेले उपासक उपासिका बाल आणखी बालिका आपलं सर्वांचं भगवान तथागत महान पुण्यप्रतापी आयुर्वेदाचार्य नागार्जुन आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पुण्य केलं त्या प्रतापाने आपलं सर्वांचे जय हो, मंगल हो, कल्याण हो, सदा सुखी राहा आणखी प्रगती पथावर. जय भीम. हे योग जिथे आज आपण थांबलेले आहात बेटा, या विहाराचे नाव आहे मंजुश्री महाबुद्ध विहार. हे विहार भगवंत आर्य नागार्जुन सुरेश असे आता तुम्ही दर्शन घेतलं ना त्यांच्या पुढे जे तुम्हाला वास्तुशिल्प बघितलेलं आहे कळलं की नाही, हे 2200 वर्ष आधीचं. साईड जे आहे एस आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं मालकी हक्क आहे. ज्याप्रमाणे बिहारमध्ये नालंदा नाव ऐकलेलं असं, नालंदा हे भगवान तथागत यांच्या महापरिनिर्वाणाच्या 300 वर्षानंतर नालंदाचं सारस बांधण्याचं सारस राजा अशोकाला जातं. मनसरचे जे वास्तुशिल्प आहे हे वास्तुशिल्प भगवान तथागत यांच्या महापरिनिर्वाणाच्या 100 ते 150 वर्षानंतर हे मनसरचे वास्तुशिल्प एखाद्या राजाने, जमीनदाराने किंवा सावकारांनी बांधलेलं नाही आहे. हे वास्तुशिल्प केवळ भंते लोकांनी निर्माण केलेलं. कळलं? मनसरच्या वास्तुशिल्पाच्या उत्खननाच्या सारस हे भगवंत आर्य नागार्जुन सुरेश असे यांनी. उत्खननाला सुरुवात 1998 पासून तर 2008पर्यंत प्रायव्हेट उत्खनन केलेलं आहे. उत्खननावरती जेवढा निधी लागलेला आहे भगवंत आर्य नागार्जुन सुरेश असे यांनी. उत्खननामध्ये मौर्य काळ, सातवाहन काळ आणखी वाकाटा काळ 3 काळचे अवशेष उपलब्ध होतात. हे तिन्ही काळ बौद्ध धर्मी आहेत. या 3 काळाच्या खाली आपण जरी आलो तर हिंदू धर्मी काळ येतात. शुंग, पल्लव की चुल्लक हे हिंदू धर्मीय काळ आहेत. बौद्ध धर्मावरती सर्वात जास्त अन्याय अत्याचार जो केलेला आहे तो पुष्पमित्र शुंगाने केलेला आहे. त्याने आपल्या राज्यामध्ये असं फरमान जाहीर केलेलं होतं, जो कोणी किंवा दोंडी दिलेली होती, जो कोणी एका भंतेचं शेत करून माझ्याकडे म्हणजे पुष्पमित्राकडे जो नेत असेल त्याला ते 1000 सोन्याचे असं बक्षीस देत असे. सांगण्याचं तात्पर्य सर्वात जास्त अन्याय अत्याचार त्याने केले. या 6 काळाच्या पुढे जरी आपण गेलो, पाषाण काळ मीन्स आता कापूस विकसित आहे तर आपण कापडाचा वापर करतो. त्या काळामध्ये कापूस विकसित नव्हता. याच्याकरता आदिमानव स्त्री आणखी पुरुष झाडांची मोठी मोठी पत्ती तोडायचे, ती छातीला आणखी कमरेला गुंडाळायचे किंवा झाडांची अंतरसाली काढून त्या छातीला आणखी कमरेला गुंडाळायचे. त्याला म्हणतात पाषाण काळ. त्या पाषाण काळातील पाषाण काळ त्या पाषाण काळातील 70 ते 80,000 वर्षापासून तर 2.5 लाख वर्षापर्यंत मानवाचे स्टोन टूल्स प्रचुत्त मात्रेमध्ये या डोंगरावरती किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये उत्खननामध्ये सापडले. सांगण्याचं तात्पर्य आहे त्या काळामध्ये या डोंगरावरती किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आदिमानवाचं वास्तव्य होतं. हे सायन्सने सिद्ध केलं. नाही वरच्या टोकावरती आपण जाऊन बघितलेला तो स्तूप आहे. तिथे ज्या विंटांचं बांधकाम केलं माहिती आहे, एका विटेची लांबी किती आहे? 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर मीन्स 18 इंच. 30 सेंटीमीटर रुंदी आहे म्हणजे 9 इंच. आणखी 2 इंचीची जाडी आहे, थिकनेस आहे.
हे सारं बघितलं ना, सारा विंटांच्या बांधकाम नालंदाला देखील तसंच मिळतं. त्याचप्रमाणे विटा, त्या साऱ्या विंटांची जी बांधकाम केलेल्या विटा मातीची जूड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलेले कसल्याच प्रकारची जूड आहे, फक्त माती आहे. या इकडच्या भागातून निंबाचं झाड घेते ना, तिथून आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. भगवंत आर्य नागार्जुन सूर्यसस्त्री यांनी त्या दरीचे उत्खनन 40 ते 50 फुटापर्यंत केलेले आहे. आतमध्ये अंधार असल्या कारणाने भरतीचे जिनिस तिथलं उत्खनन केलेलं नाही. पलीकडच्या भागाला लई मोठी एक दगडाची चट्टान, अजून 2 दऱ्या, एका दरीमध्ये दूषित वायू असल्या कारणाने तिथलं उत्खनन करता आलेलं आहे. दुसऱ्या दरीचं जे उत्खनन केलेलं आहे त्या दरीचं 15 ते 16 फुटापर्यंत उत्खनन केलेलं आहे. मध्यंतरी एक दगडाची चट्टान असल्या कारणाने तिथलं उत्खनन करता आलेलं नाही. तिकडे खालच्या भागाला उतरले होते तुम्ही? नाही तिथे जाण्याकरता मार्ग आहे बेटा. जे वृद्ध बनते आपल्या माडीला आपण जे स्टेप बनवतो असा सरळ पायऱ्या असतात. तिथे ज्या पायऱ्या आहात बेटा जाण्याकरता अशा पायऱ्या. तिच्या तुम्ही डोळे मिटवून जरी चाललात तर इकडे पडत नाही, तिकडेही पडत नाही. कळलं की नाही? तिथून खालच्या भागाला एक 6 पायऱ्या. 4थ्या पायरीवरती महान आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांनी बनवलेल्या आयुर्वेदिकच्या गोळ्या एवढ्या मिळालेल्या. त्या खूप जाड असतील त्यावेळेस. आता होमिओपॅथिकच्या गोळ्या ज्या असतात त्याप्रमाणे त्या गोळ्या तिथं मिळालेल्या. बाजूला महान आयुर्वेदाचार्य नागार्जुन, रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांचा बनलेला पुतळा आपण बघितलेला, पांढरा पुतळा, लोक वगैरे नाही पाहिलं का? हो. तो नागार्जुनाचा पुतळा. तिथून पूर्वेकडच्या भागाला त्या टोकावर त्या पांढऱ्या आभाळ दिसते, तिकडच्या भागाला 8 स्टार लिंगयान आहे. बघितलं का आपण? 8 स्टार लिंगयान बघितलेलं नाही? बघितलं, गेलीच नाही तिकडच्या भागाला. आधी आले असते, गाईड केलं असतं मी, तुम्हाला सारी माहिती मिळालेली आहे. लिंगयान तुम्हाला तो माहिती नसेल काय म्हणून. महानयुराचार्य नागार्जुन राजाच्या दरबारामध्ये जाऊन आयुर्वेदिकच्या माध्यमातून हजारो लोकांचे औषधोपचार करायचे. त्यांना असं वाटलं जरी मी आयुर्वेदिकचे औषध वरांड्या आणखी पाट्यावरती चोडलं, वेळ भरपूर लागेल, ज्याप्रमाणे मला रसायन पाहिजे त्याप्रमाणे ते तयार करून मिळणार नाही, आणखी वेळही भरपूर लागेल. याच्याकरता बेटा नागार्जुनाने लई, मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो, आणखी थेरी सांगतो. लई मोठी दगडाची चट्टान घेतली. इकडच्या भागाला त्यांनी विगूचे आकार दिले. मध्यंतरी या गोल दगडाच्या चट्टानीला 2 इंच म्हणा किंवा 1.5 इंच खड्डा पाडला. मध्यंतरी नागार्जुनाने ते मोठा पुन्हा खड्डा पाडला. या खड्ड्याला 2 इंच किंवा 2 फूट किंवा 18 इंच पुन्हा एक खड्डा पाडला. इकडे पडल्यानंतर या छिद्राच्या आकाराचा पुन्हा नागार्जुनाने गोल दगड बनवून या ठिकाणी होतो. हा दगड 18 इंचमध्ये किंवा 18 इंच 2 फूट आतमध्ये गेल्यानंतर 6 ते 8 इंच दगड हा वरती राहिला. या वरच्या टॉपवरती नागार्जुनाने पुन्हा एक छिद्र पाडलं. या छिद्राच्या आकाराचं एक लाकडी कुंटा या ठिकाणी फिक्स केलं. नागार्जुनाकडे जे आयुर्वेदिकचे औषध होतं ते या ठिकाणी टाकले. आणखी 5-6 लोकांच्या हातामध्ये देऊन ते तिथं फिरवायचे. आणि हा जो यूचा जो आकार होता या ठिकाणी पात्र भांडं ठेवून या ठिकाणी ते 5-6 लोक तिथं फिरवायचे आणि ते अर्क निघत होतं ते त्या पात्रामध्ये पडायचे. ते पात्र भरल्यानंतर नागार्जुन महानयुराचार्य नागार्जुन राजाच्या दरबारामध्ये जाऊन औषधोपचार करायचे वेळेच्या आतमध्ये. असे करता करता काही वर्ष लुटल्यानंतर बुद्ध धर्माचा राज झाला. काही लोकांनी आपल्या पोटाच्या थडग भरण्याकरता किंवा उपजीविका करण्याकरता तो लाकडी कुंटा होता त्याला काढून फेकून दिला. तो दगड मध्यंतरी जो लोळा होता तो गोल आला, त्याला त्या छिद्रावरती उलटं ठेवलं. त्या लोकांनी तो त्या छिद्रावरती उलटं ठेवलं. आणखी आमच्या पूर्वजाला सांगायचे, बाबा रे, शंकर पार्वतीची लिंगपिंड आहे, तुमची याची पूजा अर्चना करा. तुमचं जे वर मागितलेलं आहे तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तुमच्याच जे काय बनतं ते आम्हाला दान झालं. त्याच्यात ते ॲक्च्युली तो शिवलिंग लिंगपिंड म्हणतात, ॲक्च्युली ते नाही आहे, तो आहे शून्यागाराचा दगड आहे. का लिंगयानाचा दगड. नागपूरवरनं भोपाळला जाताना हायवेच्या मधात पूर्वेकडे आणखी पश्चिमेकडे पूर्ण लिंग ते शिवलिंगाचे
दगडासारखे म्हणजे लिंग यान आपण तुम्हाला बघायला मिळेल. मथुरेमध्ये तुम्ही पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये जे बघितलेले असतात ज्ञानव्यापी मंदिरामध्ये जे लिंग शिवलिंग म्हणतात मिळाले म्हणतात ना, ॲक्च्युली तो शिवलिंग नाही. मग काय, तो शून्यागार आहे. शून्यागाराचा दगड बाबा माहिती आहे 4.5 ते 4.5 फूट लांबीचे असते. ध्यानात ठेवायचं, 4.5 ते 4.5 फूट लांबीचे असतो. त्या दगडाला असं गोल बनवलेलं असतं. हा 2.5 इंच किंवा इस्टारस म्हणतात याला, त्याप्रमाणे इस्टार असून त्याची रेखा असते. जो आहे शून्यागाराचा दगड आहे. काय, शून्यागाराचा दगड आहे. याच्यामध्ये किती तफावत पडते आपण, आणखी त्याला ते म्हणतात शिवलिंग नाही आहे ते. खालच्या भागाला ज्याप्रमाणे चीनमध्ये जगप्रसिद्ध चायनावाला, त्या चायनावालीची लांबी आहे 3800 किलोमीटर. जगप्रसिद्ध चायनावाला आहे की नाही, तिची रुंदी आहे 20 ते 22 फूट. त्या चायनावालीप्रमाणे मनसरच्या उत्खननामध्ये पूर्वेकडच्या भागाला आपण बघितलेल्या पूर्वेला 400 मीटर लांबीची भिंत, पश्चिमेला 400, उत्तरेला 400 आणि दक्षिणेला 400. त्या भिंतीची रुंदी आहे 13 फूट. 13 फुटामध्ये देखील एक मकान बनतं. एवढी लांब आणखी रुंद भिंत एखाद्या राजाच्या महलाला असू शकत नाही, किल्ल्याला असू शकत नाही किंवा बुद्धविहाराला असू शकत नाही. ती फक्त युनिव्हर्सिटीला असो. ही युनिव्हर्सिटी आहे. इथल्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे, इथे युनिव्हर्सिटी आहे म्हटलं तर लई मोठी युनिव्हर्सिटी आहे. 2 किलोमीटर लांबीची युनिव्हर्सिटी आहे. मध्यंतरी स्तूप आहे, चौरस रंगाचा आहे ना स्तूप आहे. त्या स्तूपामध्ये भगवान तथागत यांची अस्थी मिळण्याची संभावना आहे. मी नाही म्हणत. ज्या लोकांनी उत्खनन केलेलं आहे, जगतपती जोशी, अरुण कुमार शर्मा, आणखी ड्रॉइंगचे एक्सपर्ट दुबेजी हे सांगतात. याच्याकरता मी त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही ज्याप्रमाणे नागार्जुनाची अस्थी कुठून इथून काढली त्याप्रमाणे तुम्ही इथली अस्थी काढू. परंतु त्यांच्या मनामध्ये काढायची इच्छा नाही होती, त्यामुळे त्यांनी काढलेलं आहे. मध्यंतरी ज्या ते बुद्ध विहार आहे तिथे हजारोच्या संख्येने तुम्हाला मकानाचे फाउंडेशन बघायला मिळतं आहे. बघितलं ना, या ठिकाणी 1 किलोमीटर लांबीची बाजारपेठ आहे. बाजारपेठ म्हटलं तर अन्नधान्याची, सोन्या चांदीची ती नाही, हिरे मोती जड जवाहर यांची बाजारपेठ आहे. पलीकडच्या त्या डोंगराच्या पलीकडच्या भागात राजा अशोकाने जी लढाई केली तो कलिंग देश कुठला आहे आज, तो कलिंग देश बेटा उडीसा राज्य आहे. कळलं की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराकरता नागपूरच का निवडलं आहे की नाही. आमचे जे पूर्वज होते नागवंशी राजे होते, कालियानाग, डोमियानाग, शेषनाग, पद्मनाग, पुष्कळ 6, 7, 8, 9 राजे झाले. त्यांना काव्य करून त्यांना शिराचं वध केलेला. त्याचप्रमाणे आमचा जो एकच राजा होता नागवंशी राजा, त्याचं नाव होतं अंबतस्तक महानागराजा. त्याचं वास्तव्य जिथून तुम्ही नागार्जुनला गेले होते, गड मंदिर आहे ते हिंदू धर्मियाने त्याला ते बुद्ध विहार आहे, त्या ठिकाणी ते असायचे. त्या ठिकाणी अगस्त्य मुनी असायचे. इतिहासामध्ये मोना पुस्तकामध्ये वाचलेलं असतात. त्यांचं देखील वास्तव्य त्याच ठिकाणी असेल. अंबक महानागराजाला आणि जे होते साधू महाराज यांची खूप घनिष्ठता होती. त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. अंबाळा तळ पुढे आहे, त्या तळ्याला देखील अंबाळा म्हणतात, अंबाळा तळ म्हणतात. तर अंबाळ नागाच्या नावावरती त्या तळ्यात वरून आपण बघितलेलं असं हे तळ पाहिलं. या तळ साधारणपणे मोठी मोठी डॅम तळी आपण बघितलेलं आहे. डॅमला किंवा तळ्याला दक्षिणेकडच्या भागाला पाण्याच्या लाटेचा प्रवाह कमी करण्याकरता जे दगडाची पिचिंग करतात साधारणपणे एवढाले असतात किंवा एवढा
या दगडाला ज्या ठिकाणी फिशिंग करतात त्या ठिकाणी नेण्याकरता 4 लोकांची आवश्यकता आहे. या दगडाला या तळ्याला ज्या दगडांची फिशिंग केली आहे एका दगडाचा वेट बेटा 500 kg आहे. 500 kg मीन्स हाफ टन, 1000 kg मीन्स 1 टन, 1500 kg मीन्स 1.5 टन, 2000 kg मीन्स 2 टन. पश्चिमेपासून तर पूर्वेपर्यंत 2 किलोमीटर लांबीपर्यंत त्याच दगडांची फिशिंग केली. या तळ्यामध्ये प्रचुर मात्रेमध्ये व्हाईट लोटस, पांढरं कमळ म्हटलं की छोटं कमळ नाही बेटा ते असं कमळ कळलं का नाही. त्या कमळाच्या फुलाची पाकळी कशी असतो बेटा अशी असते. कोबरा नागाच्या फणात देखील याप्रमाणे जी आर्ट आहे त्या ठिकाणी बघितलं तू आहेत ना या प्रमाणचे आहेत की नाही त्या ठिकाणी भिंतीला लागले पाहिली असं ते त्या इथली ही माहिती आहे. तुम्हाला वेळाचं आहे त्याचा तर तुमचा वेळ जास्त घाण करणार. आपणास जरी सांगितलेली माहिती आवडली असेल आपल्याशी जी काय धम्म द्यायची अच्छी असेल तर द्यायची अन्यथा देऊ नका. जय हो मंगलो कल्याण जय. आपण इथं आलो होतो महाबोधी महाविहारामध्ये आणि तिथे आपल्याला जे मार्गदर्शन करणारे होते त्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. कारण ती माहिती आपल्याला सहसा मिळणार नाही आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मी ती माहिती. तर चला आपला इथं लोकेशन झालेलं आहे तर आपण जाऊया पुढच्या लोकेशनला आणि मग आपण